नर्मदा पायी परिक्रमा. दोन अश्रद्धांचा एक सश्रद्ध प्रवास. नर्मदा पायी परिक्रमा करताना आपण मैयाच्या कुशीत कसे बिनधास्त असतो याचे अनेक प्रसंग जसे आहेत तसे आणि स्वतःच्या भाषाशैलीत दैनंदिनी रूपाने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. नर्मदे हर. दैनंदिनी लेखक श्रीयुत वामन गरुड. वाचक स्वर सौ रत्नावली घोगरदरे. दिवस 28वा, दिनांक 30 डिसेंबर 2020, वार बुधवार. सरसड ते भालोद. शाश्वत मारुती मंदिर व मणी नागेश्वर मंदिर मार्गे असा एकूण 15 किलोमीटरचा प्रवास. सरसड जड अंतकरणाने सोडले. कनुबाई काही डोळ्यापुढून जात नव्हत. सकाळी निघण्यापूर्वी टंपर भरून चहा झाला आणि भरल्या डोळ्यातील पाणी त्यांना दिसू नये म्हणून चटकन बाहेर पडलो. गावाबाहेर पडल्या पडल्या 2 रस्ते लागले. कुठे जावे समजेना. गोंधळून गेलो, पण अंदाजाने एका वाटेने पुढे निघालो. पुढे वढवाणा गाव येणार होते, पण पुढे पुन्हा एका वाटेने कन्फ्यूज केले आणि कारण नसताना न कळतपणे मणी नागेश्वरसाठी निघालो. खरं तर मणी नागेश्वरला गेलो नसतो तर भालोदला 11च्या आत पोहोचलो असतो, पण आजचा दिवस रस्ता चुकण्याचाच. मणी नागेश्वर अगोदर एक पायवाट होती, ती पहिल्यांदाच चुकली म्हणजे आम्ही त्या शेतातून उलट सुलट फिरतच राहिलो. चुकलोय हे ध्यानात आल्यावर आम्ही नर्मदे हर चा गजर चालवला, पण थंडी एवढी जोरावर होती की आमचा आवाज ऐकायला कोणीही बाहेर पडलेले नव्हते. जो तो आपल्या घरात उभेला बसलेला. पण एक बाई तसल्या थंडीत शेतात काम करताना दिसली. आम्ही चुकलोय हे तिने सांगितले व आम्हाला योग्य वाटेवर तिने आणले. थोड्या वेळात शाश्वत मारुती मंदिर दिसू लागले. एकदम भव्य मंदिर आणि आश्रम. मारुती रायाची भली मोठी ध्यानस्थ मूर्ती. आम्ही तिथे नतमस्तक झालो आणि खाली पायऱ्या उतरण्यात तो समोर भरपूर चिमण्या व एक मोर एकत्र तिथल्या कट्ट्यावर दाणे टिपताना दिसले. आमच्या चाहुलीने ते भुरकन उडून गेले. तोच आतून महाराजांचा आवाज आला की चाय प्रसादी तयार है, घेऊन मगच पुढे जा. थोड्याच वेळात चविष्ट चिवडा आणि वाफाळता चहाला. ते सारे रिचवून आम्ही तरतरीत झालो आणि पुढे जावे लागलो. तो मैयाचे निळेशार गंभीर व भले मोठे पात्र समोर. अनपेक्षित दर्शनाने आम्ही खुश झालो. मैयाला एक नमस्कार करून लगेच मणी नागेश्वर मंदिरात आलो. तिथे पुन्हा पोहे व गरम भज्यांचा आग्रह झाला. इथले महाराज दिलखुलास दिसले. कुठले कोण, परिक्रमा केव्हा कुठून उचलणे वगैरे चौकशी झाल्यावर ते नंतर रागाने म्हणाले की तुमच्या महाराष्ट्रात साधूंची दगडाने ठेचून ठेचून हत्या होते आणि सरकार त्यावर काहीही कारवाई करीत नाही, ही शर्मेची गोष्ट आहे. पुढे ते म्हणाले की जर आत्ता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर हे घडले असते का, मला सांगा. पुढे आणखी खूप काही ते बोलत होते. दुसऱ्यांदा तो पोटभर नाश्ता झाल्यावर आम्ही जड पोटाने मणी नागेश्वरचे दर्शन घेतले व भालोदकडे निघालो. जाताना महाराजांनी सांगितले होते की पुढे निमडीच्या म्हणजे लिंबाच्या पेडपासून जमडी म्हणजे उजवी बाजूची शेतातून जाणारी पगडंडी म्हणजे पायवाट पकडा. तुम्ही 2 तासात भालोदला जाल. खरं तर काल म्हणजेच
29 डिसेंबरला दत्त जयंती होती. आमची कालच भातोदला पोहोचण्याची इच्छा होती, पण जमले नाही. मग आज दुपारी भोजन वेळेपर्यंत गेलो तर कालचा प्रसाद तरी मिळेल, म्हणून भोजन वेळेपर्यंत तिथे पोहोचण्याची आमची तीव्र इच्छा होती. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे निमडीच्या पेडपासून जमडी बाजूची पगडडी पकडली. आता ती उसाच्या शेताकडेने मग तुरीच्या शेतातून जाऊ लागली. थोड्याच वेळात ती केळीच्या शेतात घुसली आणि कालच तिथे पाणी दिले असल्याने ती बुजली होती. आम्ही गोंधळलो. मागे पुढे उजवी डावी करीत राहिलो, पण आम्हाला पुढची पायवाट दिसेना. ती गायबच. आम्ही शेवटी नर्मदे हर चा मोठा गजर केला. तर समोरून पण खूप अंतरावरून 2 साधू आम्हाला दिशादर्शन करू लागले, पण आम्हाला ते काही समजेना. फिरून फिरून आम्ही शेवटी तिथेच येत होतो. वैतागलो आम्ही दोघे आणि पुन्हा त्या निमडीच्या पेठजवळ जायचे ठरवले. माघारी निघालो. त्या थोड्या अंतरावर एक तरुण लहानगा ट्रॅक्टरवरती शेती काम करताना दिसला. त्याला आम्ही ओरडून थांबवले व भालोदला जाण्याचा रस्ता दाखवण्याची विनंती केली. तेव्हा तो तेथूनच असे जा पगडंडी वगैरे सांगू लागला. आम्ही त्याला हात जोडून विनंती केली की बाबा रे, आता आम्हाला परत त्या चक्रव्यूहात अडकायचे नाही, तूच ये जरा आमच्या बरोबर. त्याबरोबर त्याने ट्रॅक्टर बंद केला आणि आमच्या बरोबर निघाला. आमच्या लक्षातच आले नाही की आम्ही कुठे गरागरा फिरत होतो. 5 मिनिटात एका खोलवर जाणाऱ्या गच्च झाडीच्या पांदीजवळ त्यांनी आम्हाला सोडले व हाच तो रस्ता म्हणाला. जेमतेम 1 फूट रुंदीच्या त्या झाडीच्या रस्त्याने भीत तीव्र उतार उतरलो आणि समोर पाहतो तो अचानक एका स्वच्छ डांबरी रस्ता आणि त्यावरून आम्ही झप भालोदच्या दिशेने निघालो. पण बरोबर दुपारी 12:30ला भालोदला प्रतापे महाराजांसमोर उभे राहिलो. त्यांचा प्रसन्न निर्मळ हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून आमचा सारा शिनवठा दूर पळाला. त्यांच्या पायावर डोके ठेवून आत गेलो आणि आसन लावले. त्या एकमुखी दत्ताचे दर्शन घेऊन लगेच भोजन प्रसादीसाठी पळालो. सर्व हॉल आजही परिक्रमावासींनी भरलेला होता. जेवणाच्या पंक्तीला खूप दिवसांनी मऊ लुसलुशीत पोळ्या आणि इतर संगीत पदार्थ पाहूनच पोट भरले. सर्व मराठी कारभार प्रचंड आपलेपणा. पंक्तीला कालचा दत्त जयंतीचा प्रसादही मिळाला. चला, एवढी धडपड केल्याचे काहीतरी फळ मिळाले. जेवणानंतर आमची शिणलेली थोबाडे आणि लंगडणारे पाय पाहून महाराजांनी आजचा दिवस राहायचा हुकूम दिला आणि थांबून राहिलोय. उद्या सकाळी मात्र लवकर उठून ह्या गर्दीत न अडकता झटकन अविधा, लाडवावड, जगदीठ मठींचा रस्ता कसा पकडता येईल हेच विचार आता मनात घोळत आहेत. धन्यवाद.